हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज डेडलॉकमध्ये सिस्टीम मॉडेल काय आहे आणि विच कंडिशन्स आर रिक्वायर्ड टू हँडल द डेडलॉक हा पॉइंट आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. Process in operating system uses different resources and uses the resources in following way. तर आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये मल्टिपल प्रोसेस असतात. प्रोसेस इज कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह एंटिटी आणि ही ॲक्टिव्ह एंटिटी आपल्या मल्टिपल रिसोर्सेसना यूज करण्याचं काम करते. पण हे रिसोर्सेस आपल्याला डायरेक्टली ॲक्सेस करता येत नाहीत, तर त्यासाठी एक वे आहे. त्या वेनी आपण आपल्या प्रोसेस थ्रू आपल्या रिसोर्सेसना ॲक्सेस करू शकतो. तर त्यामध्ये फर्स्ट वे असा आहे रिक्वेस्ट अ रिसोर्स, सेकंड आहे यूज द रिसोर्स अँड थर्ड आहे रिलीज द रिसोर्सेस. सो सपोज कन्सिडर करा एखाद्या प्रोसेसला एखाद्या रिसोर्सेसचा जर ॲक्सेस हवा असेल तर फर्स्ट ऑफ ऑल त्या रिसोर्सेसना रिक्वेस्ट सेंड करावी लागते. आणि जर समजा आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमनी जर रिक्वेस्ट अप्रूव्ह केली तर आपल्या प्रोसेसला त्या रिसोर्सेसना यूज करता येतं. हा होता सेकंड पॉईंट. आणि थर्ड पॉईंट आहे रिलीज द रिसोर्सेस. म्हणजे सपोज कन्सिडर करा एखाद्या प्रोसेसनी एखादे रिसोर्सेस यूज केले असतील आणि त्या प्रोसेसला त्या रिसोर्सेसचा यूज पुढे नसेल, फ्युचरमध्ये त्याला ते रिसोर्सेस रिक्वायर नसतील, तर त्या रिसोर्सेसना रिलीज केलं जातं प्रोसेसकडून इन ऑपरेटिंग सिस्टीम. So process in operating system uses the different resources and use that resources in following way. तर आपण आता 3 वे बघितले. ते वे होते रिक्वेस्ट अ रिसोर्स, use the resource and release the resources. So what do you mean by deadlock? It is a kind of situation where a set of processes are blocked because each process is holding a resource and waiting for another resource acquired by some other process. आपल्याकडे टोटल 5 प्रोसेस आहेत. प्रोसेस P1, प्रोसेस P2, प्रोसेस P3, P4 आणि प्रोसेस P5. तर ह्या टोटल 5 प्रोसेस रिसोर्स R1 ला काय करतात, यूज करण्याचं काम करतात. आणि बघा डेडलॉक ही अशी सिच्युएशन आहे ज्यामध्ये आपल्या प्रोसेस ब्लॉक होतात. तर ह्या प्रोसेस कधी ब्लॉक होऊ शकतात? एक प्रोसेस काय करते, आपली P1 ही प्रोसेस R1 ह्या रिसोर्सेसला यूज सुद्धा करते आणि R2 ह्या प्रोसेसला रिक्वेस्ट सेंड करते. ह्या कंडिशनमध्ये आपली प्रोसेस काय होते, ब्लॉक होते. आणि त्याच कंडिशनला त्या सिच्युएशनला म्हणतात डेडलॉक. डेडलॉक ह्या सिच्युएशनमध्ये आपल्या प्रोसेस कधी ब्लॉक होतात, each process is holding a resource. म्हणजे सपोज कन्सिडर करा each and every प्रोसेसनी जर रिसोर्सेस होल्ड केले असतील आणि त्या प्रोसेस दुसऱ्या एखाद्या रिसोर्सेसला ॲक्सेस करण्यासाठी वेट करत असतील, जे रिसोर्सेस ऑलरेडी दुसऱ्या प्रोसेसनी ऑक्युपाय केलेले आहेत, अशी कंडिशन जेव्हा ऑकर होते त्या कंडिशनला आपण म्हणतो डेडलॉक. तर ह्या डायग्राममध्ये आपली जी प्रोसेस P1 आहे ती सेम टाइम रिसोर्स R1 ला यूज सुद्धा करते आणि देन रिसोर्स R2 ला ती रिक्वेस्ट सुद्धा सेंड करते. तर ह्या कंडिशनला आपण म्हणतो डेडलॉक कंडिशन. सो नेक्स्ट टॉपिक आहे सिस्टीम मॉडेल्स ऑफ युअर डेडलॉक. तर आपल्याकडे बघा 2 प्रोसेस आहेत, प्रोसेस 1 आणि प्रोसेस 2 आणि 2 रिसोर्सेस आहेत, रिसोर्सेस 1 आणि रिसोर्सेस 2. तर प्रोसेस P1 काय करणार आहे, रिसोर्सेस 1 ला ऑलरेडी ॲक्सेस केलेला आहे प्रोसेस P1 नी आणि रिसोर्सेस 2 साठी आपली प्रोसेस P1 वेट करत आहे. सो प्रोसेस 1 नी काय केलं, एका रिसोर्सेसला ऑलरेडी ॲक्सेस केलंय आणि सेम टाइम ती दुसऱ्या एका रिसोर्सेसला ॲक्सेस करण्यासाठी वेट करते, जो रिसोर्स 2 ऑलरेडी आपल्या प्रोसेस P2 साठी असाइन केलेला आहे. दॅट इज कॉल्ड ॲज डेडलॉक कंडिशन. तसंच सेम आपली जी प्रोसेस 2 आहे ती काय करत आहे, रिसोर्सेस 2 ला ऑलरेडी ॲक्सेस करते. प्रोसेस 2 रिसोर्सेस 2 ला ऑलरेडी ॲक्सेस करते, बट आपली प्रोसेस 2 जी आहे तिच्याकडे रिसोर्सेस 1 चा ॲक्सेस सध्या नाही आहे. त्याच्यामुळे ती प्रोसेस 2 काय करणार आहे, रिसोर्सेस 1 साठी वेट करणार आहे. ओके. आणि ॲट द सेम टाइम
त्या रिसोर्सेस 1ला प्रोसेस P1नी ऑलरेडी ॲक्सेस केलेला आहे. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये काय होतंय, आपली एक प्रोसेस दुसऱ्या रिसोर्सेसना ॲक्सेस करते आणि तो रिसोर्स ऑलरेडी एका दुसऱ्या प्रोसेसनी ॲक्सेस केलेला असतो. अशा कंडिशनला काय म्हणतात, डेडलॉक. तर आता इथे नेक्स्ट डायग्राम बघा दिसते आपल्याला. ह्या डायग्राममध्ये काय दिलेलं आहे, मल्टिपल व्हेइकल्स आहेत आणि त्या एका रोडवरती एका मेन पॉइंटला ॲट अ टाइम ऑल व्हेइकल्स काय येतात, एकत्र येतात. त्याच्यामुळे ही जी कंडिशन ट्रॅफिक सिच्युएशन ऑकर झालेली आहे, या कंडिशनला काय म्हणतात, डेडलॉक कंडिशन. आता अजून एक एक्झाम्पल कन्सिडर करा. जर सपोज 2 ट्रेन ॲट अ टाइम एकमेकांच्या टुवर्ड्स ईच अदर सेम ट्रॅकवरती जर आल्या सेम टाइमला, तर काय होईल, दोन्ही पण ट्रेन जाऊ शकतील का, नाही. ॲट अ टाइम कोणती तरी एकच ट्रेन पास होऊ शकते, कारण आपल्याकडे ट्रॅक काय असणार आहे, एकच असणार आहे. तर सेम ट्रॅकवरती दोन्ही साईडनी जर सेम 2 ट्रेन एकत्र आल्या तर काय होणार आहे, डेडलॉकची कंडिशन ऑकर होणार आहे. So consider an example that when 2 trains are coming towards each other on the same track, then there is only one track is active. So none of the trains can move once they are front of each other. The 2 train at a time the same ट्रॅकवरती जर सेम टाइमला एकमेकांच्या समोर झाल्या तर दोन्हीपैकी कोणती पण ट्रेन पास होऊ शकत नाही आणि त्याच कंडिशनला आपण म्हणतो डेडलॉक कंडिशन. म्हणजे आपल्याकडे सिस्टीममध्ये जर एकच रिसोर्स अवेलेबल असेल आणि त्या रिसोर्सेसला जर मल्टिपल प्रोसेस ॲट अ टाइम जर ॲक्सेस करत असतील तर कोणत्याच प्रोसेसला त्या रिसोर्सेसला ॲक्सेस करता येत नाही बिकॉज ऑफ युअर डेडलॉक कंडिशन. A similar situation occur in your operating system where 2 or more processes are that hold the same resources and waiting for your other resources that is held by other process. तर ते आपण ह्या डायग्राम मध्ये इथे बघितलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक आहे नेसेसरी कंडिशन्स टू हँडल अ डेडलॉक. डेडलॉकच्या सिच्युएशनला जर हँडल करायचं असेल तर काही कंडिशन्स आहेत. त्या 4 कंडिशन्स अशा आहेत. फर्स्ट आहे म्युच्युअल एक्सक्लुजन. इन केस ऑफ म्युच्युअल एक्सक्लुजन आपल्याकडे नॉन शेअरेबल रिसोर्सेस असतात. आता नॉन शेअरेबल म्हणजे काय, आता आपल्याकडे एक रिसोर्स आहे, वन रिसोर्स अवेलेबल आहे, तो आहे R1. आता R1 हा जो रिसोर्स आहे तो नॉन शेअरेबल आहे. म्हणजे काय, तर तो रिसोर्स फक्त एका कोणत्या तरी प्रोसेससोबत शेअर असणार आहे. तर आपल्याकडे 2 प्रोसेस आहेत, एक आहे P1 आणि दुसरी आहे प्रोसेस P2. तर P1 आणि P2 ह्या दोन्ही प्रोसेसपैकी फक्त एकाच प्रोसेसला आपण हा रिसोर्स R1 असाइन करू शकतो. So only one process can use at a time. That is called as mutual exclusion. जर मोर दॅन 1 रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल असतील तर ओनली 1 रिसोर्स आपण ओनली 1 प्रोसेससाठी काय करू शकतो, असाइन करू शकतो. नेक्स्ट आहे होल्ड अँड वेट कंडिशन. इन केस ऑफ होल्ड अँड वेट कंडिशन, प्रोसेस इज होल्डिंग ॲट लिस्ट 1 रिसोर्स अँड वेटिंग फॉर अदर रिसोर्सेस. म्हणजे कन्सिडर करा आपल्या P1 या प्रोसेसनी रिसोर्स R1ला जर होल्ड केलं आहे तर आपली प्रोसेस P2 जी असणार आहे ती प्रोसेस P2 आपल्या रिसोर्स R1ला वेटिंग करणार आहे. म्हणजे एका प्रोसेसनी काय केलं जाईल, एका रिसोर्सेसला होल्ड केलं जाईल आणि त्याच सेम रिसोर्सेससाठी बाकीच्या प्रोसेस वेटिंग स्टेटमध्ये असतील. दॅट इज कॉल्ड ॲज होल्ड अँड wait condition. So process is holding at least 1 resource and waiting for other resources. Next आहे non preemption. In case of non preemption, a resource cannot be taken from a process unless the process release the resource. Means suppose तुमच्याकडे 2 प्रोसेस आहेत, P1 आणि P2. P1 या प्रोसेसनी ऑलरेडी आपला रिसोर्स R1ला होल्ड केलेला आहे. अशा केसमध्ये आपली ही जी प्रोसेस P1 आहे ती P1 काय करेल, रिसोर्स 1ला ऑलरेडी तिने होल्ड करून ठेवलेला आहे आणि जोपर्यंत आपली P1 ही प्रोसेस आपल्या रिसोर्स R1ला फ्री करत नाही तोपर्यंत तुमची प्रोसेस
P2 आपल्या रिसोर्स R1ला ॲक्सेस करू शकत नाही, त्याला यूज करू शकत नाही. आपण 3 टाईप बघितले होते प्रोसेसमध्ये, रिक्वेस्ट अ रिसोर्स, यूज दॅट रिसोर्स अँड रिलीज दॅट रिसोर्स. तर आपल्याकडे बघा ज्या 2 प्रोसेस आहेत P1 आणि P2, ह्या दोन्ही प्रोसेसपैकी ॲट अ टाईम ओन्ली वन फक्त प्रोसेस काय करू शकते, रिसोर्सला होल्ड करू शकते. आणि जोपर्यंत त्या प्रोसेसचं काम त्या रिसोर्सवरती कंप्लीट होत नाही, जोपर्यंत त्या रिसोर्सला एक प्रोसेस जी होल्ड करते ऑलरेडी ती रिलीज करत नाही, तोपर्यंत ही आपली प्रोसेस P2 जी आहे ती आपल्या रिसोर्स 1ला होल्ड करू शकत नाही, तोपर्यंत ती वेटिंग स्टेटमध्येच असणार. त्यामुळे आपली काय होईल, डेडलॉक ही सिच्युएशन रिमूव्ह होऊ शकेल. कारण जर समजा कन्सिडर करा आपल्या प्रोसेस P1नी आणि P2नी ॲट अ टाईम जर आपल्या रिसोर्स 1ला जर होल्ड केलं तर इथे डेडलॉक ही सिच्युएशन ऑकर होऊ शकते. म्हणून नॉन प्रिएम्पशनमध्ये आपल्या प्रोसेस ज्या असतील त्या आपल्या रिसोर्सेसना ज्या होल्ड करतायत त्या जोपर्यंत फ्री करत नाही, जोपर्यंत रिलीज करत नाहीत, तोपर्यंत दुसऱ्या कोणत्याही प्रोसेस त्या रिसोर्सेसना होल्ड करू शकत नाहीत. दॅट इज कॉल्ड ॲज नॉन प्रिएम्पशन. नेक्स्ट आहे सर्क्युलर वेट. इन केस ऑफ सर्क्युलर वेट, अ सेट ऑफ प्रोसेस आर वेटिंग फॉर ईच अदर इन सर्क्युलर फॉर्म. सो डायग्राममध्ये बघा आपल्याकडे प्रोसेस 1 आणि प्रोसेस 2 अशा 2 प्रोसेस आहेत. तर रिसोर्सेस एला आपल्या प्रोसेस 1नी होल्ड केलेला आहे आणि नेक्स्ट प्रोसेस 2ला रिसोर्सेस एसाठी वेट करावा लागतोय. म्हणजे एक प्रोसेस काय करते, त्या रिसोर्सला होल्ड करते आणि दुसरी प्रोसेस त्या रिसोर्सला वेट करते. तसंच सेम जो रिसोर्स बी आहे दॅट इज होल्ड बाय युअर प्रोसेस 2 आणि रिसोर्स बी जो आहे तो वेट करत आहे कोणासाठी, आपल्या प्रोसेस 1साठी. म्हणजे सपोज प्रोसेस 1ला जर आपल्या रिसोर्सेस बीला जर यूज करायचं असेल तर प्रोसेस 1 ही वेटिंग स्टेटमध्ये असेल आणि प्रोसेस 2नी ऑलरेडी त्या रिसोर्स बीला होल्ड केलेला असेल. दॅट इज कॉल्ड ॲज सर्क्युलर वेट. तर ह्या होत्या 4 कंडिशन्स टू हँडलिंग द डेडलॉक. फर्स्ट होतं म्युच्युअल एक्सक्लुजन, सेकंड आहे होल्ड अँड वेट, थर्ड आहे नॉन प्रिएम्पशन आणि फोर्थ आहे सर्क्युलर वेट. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट डू मीन बाय डेडलॉक, डेडलॉकचं सिस्टीम मॉडेल अँड नेसेसरी कंडिशन टू हँडल द डेडलॉक हे पॉईंट कव्हर केलेले आहेत. थँक्यू.